सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो. काल आपण 59 औषधध्वनी 95 श्लोकापर्यंत निरूपण पाहिलं. काल एवढं सांगितलं गेलं की सूक्ष्म देह आधी याला लिंग देह असं म्हणतात, जो अपंचीकृत असतो. अपंचीकृत म्हणजे पृथ्वी तेज वायू आकाश या 5 महाभूतांचं संमिलन न झालेला वेगवेगळे ते पंचमहाभूत असतात. म्हणजे अपंचीकृत देहाला स्थूल देह, अपंचीकृत देहाला सूक्ष्म देह किंवा लिंग देह म्हणतात. त्यानंतर पंचीकरण होऊन स्थूल देह निर्माण होतो. जो सूक्ष्म किंवा लिंग देह तो आत आणि स्थूल देह बाहेर, जे लहान ते आत आणि जे स्थूल मोठं ते बाहेर. अशा या स्थूल देहामध्ये जीव किंवा शरीर धारण करणारा शरीरी किंवा देही क्षेत्रात वास करणारा क्षेत्रज्ञ राहत असतो. स्थूल देहातील हा देही किंवा क्षेत्रज्ञ उपभोग घेतो आणि जे सूक्ष्म देह असतो किंवा लिंग देह असतो तो त्याचा अनुभवक म्हणजे देह उपभोग घेणार आणि त्याचा अनुभव सूक्ष्म देहाला किंवा लिंग देहाला येणार. इथे आपण आलो. सूक्ष्म शरीर स्वप्नात चैतन्य तर जागृतीत बुद्धी म्हणून कार्यरत असते. म्हणजे ते स्वतःला वेगळे ठेवून अनुक्रमे चैतन्य व बुद्धी रूपे स्वप्नात व जागृतीत रत असते. येथे मतितार्थ हा की अष्टांगयुक्त शरीर वासना प्रेरित झाल्यावर वेगवेगळ्या अवस्थात वेगवेगळ्या अंगांचा वापर करून उपभोगात रत असते. मात्र येथे उपभोग जीव घेतो आणि शरीराच्या विविध अंगाने हा भोग घेणे चालू असते. म्हणजे येथे उपभोग जीव घेतो आणि शरीराच्या विविध अंगाने हा भोग घेणे चालू असते. आत्मा भोग घेत नसतो हे महत्वाचे समजावे. आता पुढे 96 धीमात गोपाधिरशेष साक्षी न लिप्यते तत्कृत कर्मलेशैः यस्माद संगतस्ततैव कर्मभिर न लिप्यते किंचिद उपाधिना कृतैः. बुद्धी उपाधि ज्याची ऐसा सर्व साक्षी जो राही, बुद्धिकृत कर्मांची त्यासी किंचितही लिप्तता न राही. बुद्धी उपाधि ज्याची ऐसा सर्व साक्षी जो राही, बुद्धिकृत कर्मांची त्यासी किंचितही लिप्तता न राही. ऐसा सर्व साक्षी नित्य स्वये असंगताधारी, उपाधिकृत कर्मापासून नित अबाधित तो राही. बुद्धी ज्याची उपाधी आहे असा तो सर्व साक्षी आत्मा. उपाधी म्हणजे पदवी. बुद्धी ज्याची उपाधी आहे असा तो सर्व साक्षी आत्मा बुद्धीने केलेल्या कोणत्याही कर्माने लिप्त होऊ शकत नाही. तो बिलकुल अलिप्तच असतो. असा हा सर्व साक्षी नित्य निरंतर असंगत धारण करून असल्या कारणाने स्वतःच्या बुद्धी आदी म्हणजे इत्यादी उपाधिकृत कर्मांचा बांधील जबाबदार नसतो. तो केवळ सर्व साक्षी अलिप्त असंगत असतो. 97 सर्व व्यापृतीकरणं लिंगमिदं स्याच्चिदात्मना पुंसः वास्यादिकमेव तत्क्षणस्तैनैवात्मा भवत्यसंगोऽयम्. सर्व व्यापृतीकरणं लिंगमिदं स्याच्चिदात्मना पुंसः वास्यादिकमेव तत्क्षणस्तैनैवात्मा भवत्यसंगोऽयम्. जैसे हत्यार सुतारासी तैसे लिंगदेह साधन चिदात्म्यासी. लिंगदेह रमे व्यापारी स्पर्शन करीतो कधी चिदात्म्यासी. चिदात्म्याचे साधन म्हणजे चैतन्य रूप आत्म्याचे साधन किंवा करण लिंगदेह असून सर्व तऱ्हेचे व्यापार किंवा हालचाल या लिंगदेहाची किंवा सूक्ष्म देहाचीच असते. रंधा जसे सुताराचे हत्यार किंवा साधन असते तसेच लिंगदेह हे चिदात्म्याचे साधन आहे. लाकूड रंध्याने सारखे केले जाते, सरळ केले जाते. प्रेरणा सुताराची असते. म्हणजे रंधा लाकूड सरळ करतो मात्र प्रेरणा सुताराची असते. तसेच सर्व व्यापार लिंगदेहाकडून होतात. त्यासाठी चैतन्याचा पुरवठा जरी आत्म्याकडून होत असला तरी आत्मा या सर्व व्यापारापासून हालचालीपासून असंग निर्लेप अलिप्तच असतो. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे प्रेरणा लिंग देहाची, अनुभव घेणार
लिंग अनुभावक प्रेरणा लिंग देहाची. अनुभव घेतला तो लिंग देहाकडून आणि त्याचं सुख किंवा त्याची जी काय अनुभूती असते ती जीवाला मिळते. आणि आत्मा केवळ लिंग देहाला चैतन्य पुरवतो. लिंग देहाद्वारे अनुभव घेतला जातो आणि प्रत्यक्षात अनुभव घेणारा जीव असतो. आत्मा केवळ आणि केवळ चैतन्याचा पुरवठा करतो. 98 अंधत्व मंदत्व पटुत्व धर्मा सौगुण्य वैगुण्य वशाद्धि चक्षुषा बाधिर्यक मूकत्व मुखास्ततैव क्षोत्रादि धर्मा न तु वेत्तुरात्मनः निर्दोष सदोष दृष्टिपोटी स्पष्ट मंद अंध दृश्य गुणावगुण राहती बहिरेपण मुखेपण निर्दोष सदोष दृष्टिपोटी स्पष्ट मंद अंध दृश्य गुणावगुण राहती बहिरेपण मुखेपण कर्ण दोषीही राहती. या साऱ्या गुणदोषादी धर्मापासून आत्म्यासी कधी ना क्षती. निर्दोष सदोष दृष्टी पोटी स्पष्ट मंद अंध दृश्य गुणावगुण राहती बहिरेपण मुखेपण कर्ण दोषीही राहती. या साऱ्या गुणदोषादी धर्मापासून आत्म्यासी कधी ना क्षती. निर्दोष दृष्टी असेल तर दृश्य स्पष्ट व निर्दोष दिसते. उलट सदोष दृष्टीला ते मंद स्पष्ट असे दिसते किंवा अंधदृष्टीला ते दिसूही शकत नाही. म्हणजे हे सारे नेत्र दोषच किंवा नेत्राचेच धर्म आहेत. तसेच बहिरेपण मुखेपण हेही कानाचेच गुणदोष किंवा धर्म आहेत. यापैकी कोणत्याही गुणदोषांपासून आत्म्याला काही क्षती किंवा नुकसान पोहोचत नाही. आत्म्याला केवळ असण्याशिवाय अन्य काही जोडणे शक्य नाही. सारांश लिंग देह किंवा सूक्ष्म देहाची जी अष्टपुरे आहेत अष्टांग आहेत ती निर्दोष असतील सदोष असतील तीव्र असतील मंद असतील त्याचे जे धर्म आहेत ते त्या अवयवांचे किंवा त्या अंगांचे असतात. फक्त त्या अंगाने जो अनुभव घेतला जातो त्याच्यासाठी चैतन्याचा पुरवठा आत्मा करतो. अनुभव लिंग देहाद्वारे घेतला जातो आणि अनुभव घेणारा जो असतो तो जीव तो स्थूल देहामध्ये देहीन क्षेत्राचा मालक म्हणून प्रस्थापित झालेला असतो. 22 प्रकरण प्राणाचे कार्य. उच्छ्वास निश्वास विजृंभण क्षुत प्रस्पंदनाद्युत्क्रमणादिका क्रिया प्राणादि कर्माणि वदन्ति तज्ञा प्राणस्य धर्मा वसन पिपासे श्वास उच्छ्वास कंप शिंक विधोर्मी क्रिया तशा जांभई तृषाक्षुधा आदी प्राणधर्म ज्ञानी त्या बोलती. श्वास उच्छ्वास कंप किंवा कापणे शिंक उसळणे यासारख्या विविध क्रिया तसेच जांभई तहान भूक हे सारे प्राणाचेच धर्म आहेत. प्राणाचेच हे सारे कार्य आहे असे ज्ञानी किंवा तत्वज्ञ जाणकार सांगतात. प्राणाचे कार्य काय? श्वास उच्छ्वास कंप किंवा कापणे शिंक उसळणे यासारख्या विविध क्रिया तसेच जांभई तहान भूक हे सारे प्राणाचेच धर्म आहेत. प्राणाचेच हे सारे कार्य आहे असे ज्ञानी किंवा तत्वज्ञ जाणकार सांगतात. प्रकरण 23 अहंकार. अंतःकरणमेतेषु चक्षुरादिषु वर्ष्मणि अहमित्याभिमानेन तिष्ठत्या भासते जसा अंतःकरणात् राही चक्षुश्रवणादि इंद्रिय ज्ञान नेहमी करी अहंकार ज्ञान प्रकाशी धरी अभिमान. या शरीरात अंतःकरणामध्ये ज्ञानेंद्रियाद्वारे प्राप्त झालेल्या ज्ञानामुळे अहंकार मी करीत असतो. डोळे कान यामुळे विषय ज्ञान प्राप्त होते. ते ज्ञान अंतःकरणात ज्ञान प्रकाश फैलावते. अंतःकरणात त्यामुळे मी असा अहंकार अभिमान दृढ होतो. ज्ञान प्रकाश प्राप्तीमुळे अशी जी अभिमानाची वटवट अंतःकरणात चालू असते तिलाच अहंकार असे म्हणतात. 101 अहंकार सविज्ञेय कर्ता भोक्ता अभिमान्ययम सत्वादि गुणयोगेन त्यावस्था त्रयमश्नुते कर्ता भोक्ता अभिमानी सदा मी करी अहंकार सत्वादि त्रिगुणयोगे 3 अवस्था प्राप्त करी अहंकार. अहंकार त्याला म्हणतात जो कर्तेपण आणि भोगतेपण याचा अभिमान धारण करून सतत मीपणात गुंतलेला असतो. तसेच जो सत्व रज तमादी त्रिगुण धारण करून त्रिगुणी म्हणून ओळखला जातो. 102
विषयानामानुकूल्ये सुखी दुःखी विपर्यये सुखं दुःखं च तद्धर्म सदानंदस्वनात्मनः अनुकूल प्रतिकूल विषयी सुख दुःखासी पाविदो सुख दुःख अहंकार धर्म सदानंद आत्मधर्म तो. विषय अनुकूल अथवा प्रतिकूल झाल्यास जो अनुक्रमे सुखी व दुःखी होतो अशा अहंकाराचे सुख व दुःख हे धर्म आहेत. सुख दुःख अहंकाराची लक्षणे वा खुण आहेत. मात्र नित्य आनंदमय असणे हे आत्म्याचे व्यवच्छेदक किंवा सुस्पष्ट लक्षण आहे, खूण आहे. सदानंद हा आत्म्याचा धर्म किंवा स्थायी भाव आहे. त्याचा सुख दुःखाशी काहीही संबंध नाही. 24 प्रेमाची यथार्थता आत्म्यासाठी आत्मार्थत्वे नाही प्रेयान विषयो न स्वतः प्रिया स्वतः हि सर्वेशा महात्मा प्रियतमो यतः. विषय प्रिय आत्म्यासाठी विषयी प्रेम ते नसे. आत्मा प्रियतम सर्वांचा सर्व प्रेम त्याजसाठी असे. सर्वांच्या केंद्रस्थानी आत्माच असल्याने तो सर्वांनाच प्रियतम असतो, तो सर्वांनाच प्रिय असतो. सर्व केवळ आत्म्याकरताच असते. म्हणून विषय सुद्धा स्वतःसाठी किंवा विषय म्हणून स्वतःलाच विषयांनाच प्रिय नसून त्यांच्याही केंद्रस्थानी असणाऱ्या आत्म्याकरताच प्रिय असतात. येथे सर्वांनी प्रेम करण्यायोग्य आणि सर्वांच्या प्रेमाला पात्र केवळ आत्माच असतो असे सांगायचे आहे. येथे सर्वांसाठी प्रेम करण्यायोग्य आणि सर्वांच्या प्रेमाला पात्र केवळ आत्माच असतो असे सांगायचे आहे. मात्र आत्म्याला प्रिय अप्रिय असे वास्तवात काही नसते. तो केवळ साक्षी मात्र असतो. तरीही आत्मा सर्वांनाच प्रिय असतो. अगदी विषयांनाही तो विषयाहूनही अधिक प्रिय असतो. म्हणजे आत्म्याच्या दृष्टीने आत्म्याला प्रिय अप्रिय काही नसलं तरी सर्वांसाठी मात्र आत्माच प्रिय असतो. विषयांचं प्रेम हे सुद्धा विषयांसाठी नसून विषय सुद्धा आपलं प्रेम आत्म्यालाच द्यायला उत्सुक असतात. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, सर्व प्रेम अर्पिणा योग्य केवळ आत्मा आणि आत्माच असतो. 104 तथा आत्मा सदा आनंदो नास्य दुःखम कदाचन यत् सुषुप्तौ निर्विषय आत्मानंदोनुभूयते श्रुती प्रत्यक्ष माहिती मनुमानंच जागृती. सर्व प्रेम योग्य जो राही आत्मा आनंद रूप नित्यतो सुषुप्ती विषय अभावी आत्मानंदानुभव तरी राहितो. श्रुती प्रत्यक्ष इतिहास अनुमान प्रमाण सिद्ध आनंद रूपतो. तर असा हा सर्वांच्या प्रेमासाठी सर्वस्वी योग्य असलेला आत्मा नित्य आनंद रूपच असतो. अगदी निद्रेतही विषयांच्या अभावातही तो त्याचा आत्मानंद गुण टाकू शकत नाही. आत्मानंदानुभव निद्रेतही अक्षतच असतो. निद्रेमध्ये सुद्धा आत्म्याचा आनंदाचा अनुभव जसाच्या तसा असतो. आत्म्याच्या या आनंदमयतेला श्रुती किंवा वेदज्ञान प्रत्यक्ष इतिहास आणि अनुमान या प्रमाणाने सिद्ध केले आहे. तर आत्म्याच्या या सदानंद अवस्थेला श्रुती किंवा वेदज्ञान प्रत्यक्ष इतिहास आणि अनुमान या प्रमाणाने सिद्ध केले आहे. तर प्रत्यक्ष अनुमान आणि श्रुती किंवा वेदज्ञान या तीनही साधनांनी आत्म्याला केवळ आणि केवळ आत्मा हा आनंदमय असतो हे सिद्ध केलेले आहे. 25 माया निरूपण. अव्यक्त नामनी परमेश शक्तीर नाद्य विद्या त्रिगुणात्मिका परा कार्यानुमेया सुधीयैव माया या जगत सर्वमिदं प्रसूयते. अव्यक्त नामे त्रिगुणात्मराही अनादि अविद्या परा ईश शक्ती कार्यानुमानी तिज पंडित जाणताती विश्वोत्पत्ती अवघी मायेचे पोटी. परमेश्वराची त्रिगुणात्मक पराशक्ती अनादि अव्यक्त म्हणून ओळखली जात असून ती अज्ञानयुक्त भासमान मायारूप आहे. तिच्या पोटीत अवघे विश्व जन्माला येते. विश्व येणारे जाणारे असल्याने विश्वशक्ती किंवा ही त्रिगुणी परमेश्वरी शक्ती सुद्धा कायमस्वरूपी तशीच्या तशीच राहणारी नसते. त्रिगुणात आलटून पालटून रूपांतरित होणारी अशी असते. तिच्या या सतत आलट पालट होणाऱ्या स्थितीमुळे तिला माया म्हणून अनुमानाने पंडित जाणतात.
विश्वाच्या अनित्य स्थितीवरून तिला निर्मिणाऱ्या शक्तीचे अनित्यत्व जाणले जाते. तिथे ध्यानात घ्यायचे हे शक्तीचे अनित्यत्व म्हणजे माया होय. मायेबद्दल म्हणतात या सा माया, म्हणजे जी नाही पण असल्यासारखी वाटते ती माया. ज्ञानी माणूस ज्ञानाने या शक्तीला वास्तवात ती नाही असे ओळखू शकतो. म्हणूनच तो जगालाच माया म्हणतो. 106 सन्नाप्य सन्ना विभयात्मिकानो भिन्नाप्य भिन्ना विभयात्मिकानो संगाप्य संगा विभयात्मिकानो महाभूतानि वचनीय रूपा असत न असत अथवा सदसत उभय रूपती नसे. न भिन्न न भिन्न अथवा भिन्ना भिन्न उभय रूपती नसे. न सांग न अनंग अथवा सांगानंग उभय रूपती नसे. परंतु केवळ अद्भुत माया अनिर्वचनीय ती असे. ती सत्यत्वात नाही आणि असत असंही म्हणता येत नाही. माईक बरोबर करा. माईक थोडा समोर आवाज कमी होऊन राहिला. माईक बरोबर करा. जी सत्यत्वात नाही आणि जिला असत असेही म्हणता येत नाही किंवा जिला सदसत असेही म्हणजे सत आणि असत अशी उभय रूपाने युक्त असेही म्हणता येत नाही. जिला भिन्नही म्हणणे योग्य नाही आणि अभिन्न असेही म्हणणे योग्य नाही. जिला भिन्न असे उभय रूपीही म्हणता येणार नाही. जी शरीरी आहे असेही नाही आणि अशरीरी असेही नाही किंवा जिला सांगानंग म्हणजे अंग असलेली आणि अंग नसलेली, शरीरी व अशरीरी अशी उभय रूपी नाही. मात्र जी अद्भुत विलक्षण आणि वर्णन करण्यास अशक्य अशी आहे तिला माया म्हणतात. 107 शुद्धा ब्रह्म विबोधनाशा सर्प भ्रमो रज्जु एकतो यथा रजस्तमसत्वमिति प्रसिद्धा गुणास्तदीया प्रथिते स्वकार्ये अद्वैत शुद्ध ब्रह्मज्ञानी माया नाश केवळ शक्यतो असे. दोरी ज्ञान जरी होता दोरीतील सर्प भ्रमनाश होत असे. सत्व रजतम त्रिगुण ख्यात माया त्यात कार्यरत असे. केवळ अद्वैती शुद्ध ब्रह्माचा बोध झाल्यासच मायाचा नाश शक्य असतो. जसे दोरीला दोरी म्हणून जाणल्यास त्या विवेकातच दोरीमध्ये भासणारे सर्पाचे भय नष्ट होऊ शकते. सत्व रजतम हे प्रसिद्ध त्रिगुण मायेचेच असून त्या गुणांमध्येच माया चक्र कार्यरत असते. प्रकरण 26 रजोगुण. विक्षेप शक्ती रजस क्रियात्मिका यत प्रवृत्ती प्रसृता पुराणी रागादयोस्या प्रभवन्ति नित्यं दुःखादयो ये मनसो विकाराः. ज्ञान शांती नाशकरी राग दुःखी मनासी जो बुडवी मनोविकार जन्मा घाली. ऐसा सनातन समस्त क्रिया रूप रजोगुण ज्याची विक्षेप शक्ती नाशकारी. विक्षेप म्हणजे ज्ञानापासून दूर किंवा विलग करणे. रजोगुणी अशा अर्थी विक्षेप शक्ती आहे. रजोगुणामुळेच मनाची शांती नष्ट होते. मन अज्ञानात बसते व बुडून विवंचित होते. मन दुःखी कष्टी क्रोधित क्षोभित होते. सनातन काळापासून विक्षेप शक्ती प्रेरित रजोगुण वर उल्लेख केलेल्या साऱ्या नाशकारी घटना घडवून मनशांती नष्ट करीत आला आहे. काम क्रोधो लोभदंबाद्य अंकरेश्यार मत्सराद्यास्तु घोराः धर्मायते राजसा पुंप्रवृत्तिर् यस्मा देशा तद्रजो बंधेतु. काम क्रोध लोभदंब असूया अहंकार ईर्षा मत्सरादी भयंकर धर्म जाणी रजो गुण वर्म. या प्रेरित जीव कर्म प्रवृत्त तो होई तेची त्याचे बंधन रजोगुण ऐसे ओळखले जाई. काम क्रोध लोभ दंभ. दंभ म्हणजे असण्यापेक्षा दाखवणे वेगळे किंवा ढोंग. असूया इतरांमधील दोष शोधणे. यामध्ये इतरांच्या वाट्याला जे आले ते आपल्याला न मिळाल्याने त्याच्यामध्ये मुद्दामून उणीवा कमतरता शोधणे असा दोषाचा स्वभाव असतो. अहंकार मत्सर दुसऱ्यांविषयी हेवा ईर्ष्या इत्यादी घोर किंवा बिकट अत्यंत वाईट असे गुण किंवा धर्म रजोगुणाचे असतात. काम क्रोध लोभ दंभ असूया ईर्ष्या हे सर्व गुण अति बिकट आणि वाईट आहेत आणि ते रजोगुणाचे असतात. हे ओळखणे महत्वाचे आहे. या रजोगुणाने प्रेरित होऊन
जीव कर्म प्रवृत्त होतो किंवा कर्मे करण्यास उद्युक्त होतो तेव्हा तो रजोगुणयुक्त कर्मेच तेव्हा ती रजोगुणयुक्त कर्मेच त्याच्या बंधनास कारणीभूत होतात. रजोगुण हे जीवाचे बंधनच आहे. प्रकरण 27 तमो गुण एषा वृत्तीर्नाम तमो गुणस्य शक्तिर्यया वस्वभासतेन्यथा सैषा निदानं पुरुषस्य संस्कृते सैषा निदानं पुरुषस्य संस्कृते विक्षेप शक्ते प्रसरस्य हेतु तमो गुण आवरणे वस्तू असे त्याहून भिन्नती दिसे. जन्म मरण चक्र संसारा जीवा कारण होत ती असे. भ्रम माया प्रसव प्रसरण तमो गुण प्रधान हेतू तो असे. तमो गुणाच्या शक्तीला विक्षेप शक्ती किंवा भ्रम माया निर्मितीची व त्याचा प्रसार करण्याची शक्ती म्हणून ओळखले जाते. नव्हे विक्षेप शक्तीद्वारे भ्रम घोटाळ्यांची निर्मिती व प्रसरण हाच तमोगुणाच्या आवरण शक्तीचा प्रधान हेतू आहे. तमोगुणाच्या आवरणाखाली असलेल्याची विवेक शक्ती किंवा सत्यासत्य वस्तू विवेक नष्ट होतो. त्याला जे जसे असते ते तसे न दिसता विपरीत दिसू लागते. तो संशयात गुरफटतो. असा जीव जन्म मरण रूपी यातना चक्रात या तमोगुण आवरण शक्तीच्या द्वारे तिच्या विक्षेप प्रक्रियेने जखडला जातो. प्रज्ञावानपि पंडितोपि चतुरोप्य प्रज्ञावानपि पंडितोपि चतुरोप्यत्यंत सूक्ष्मार्थ दृक् व्यालिधस्तमसा न वेत्ति बहुधा संबोधितोपि स्फुटं भ्रान्त्यारोपितमेव साधु कलयत्यालम्बते तद्गुणान् हन्तासौ प्रबला दुरंततमसा शक्तिर्महत्यावृत्ती. परत ऐका. प्रज्ञावानपि पंडितोपि चतुरोप्यत्यंत सूक्ष्मार्थ दृक् व्यालिधस्तमसा न वेत्ति बहुधा संबोधितोपि स्फुटं भ्रान्त्यारोपितमेव साधु कलय त्यालम्बते तद्गुणान् अन्तासो प्रबला दुरंततमसा शक्तिर्महत्यावृत्तिः. बुद्धिमान पंडित चतुर विद्वान सूक्ष्म शास्त्रार्थ जाणिताराही. बुद्धिमान पंडित चतुर विद्वान सूक्ष्म शास्त्रार्थ जाणताराही. नानाविध समजून उपायानी तरी न समजे तमग्रस्त जरी राही. मिथ्या सत्य मानुनी असत्य गुणाश्री भ्रांत चित्त राही. अहो तमो गुण महती तव आवरण शक्ती फळ दुर्लंघती राही. तर तमोगुणाची आवरण शक्ती प्रबल आणि दुर्लंघ्य म्हणजे ओलांडता येणारी आहे. म्हणून बुद्धिमान पंडित चतुर विद्वान सूक्ष्म शास्त्रार्थ जाणिता राही. नानाविध समजूत उपायानी तरी न समजे तमग्रस्त जरी राही. मिथ्यातेची सत्य मानणी असत्य गुणाश्री भ्रांत चित्त राही. अहो तमोगुण महती तव आवरण शक्ती प्रबल दुर्लंघ्यती राही. याचा अर्थ असा आहे की जो तमग्रस्त किंवा तमोगुण पीडित असतो असा कोणी मूळचा बुद्धिमान पंडित चतुर विद्वान आणि शास्त्रांचा सूक्ष्म अर्थ जाणणारा असला तरी तमोगुण आवरणामुळे तो भ्रमचित्त म्हणजे चित्ताला भ्रम झालेल्या सारखाच वागतो. नानाविध समजुती स्पष्ट उपाय यांचा त्याच्यावर काही सकारात्मक परिणाम होत नाही. तो असत्याला सत्य समजून असत्य गुणांच्या आश्रयाने किंवा असत्य गुणांवरच त्याला मिथ्या धर्म म्हणतात अवलंबून राहतो. खरोखरच या तमोगुणाचा महिमा त्याच्या भ्रमावरण शक्तीचे महात्म्य अत्यंत प्रबळ असून त्याला ओलांडणे महाकर्म कठीण आहे. अभावना वा विपरीत भावना संभावना विप्रतिपत्तिरस्याः संसर्गयुक्तं न विमुच्यति ध्रुवं विक्षेप शक्ती क्षपयत्यजस्रम् अभावना विपरीत भावना असंभावना विप्रतिपत्ति संशयी संसर्गयुक्त होता सुटका न त्यासी तमोगुण शक्तीनं सोडी जीवासी. अभावना म्हणजे ब्रह्म अस्तित्वात नाही असे वाटणे. विपरीत भावना म्हणजे स्वतःला शरीर समजणे. असंभावना म्हणजे काहीतरी किंवा कशाच्याही अस्तित्वाबद्दल संशय किंवा संदेह
आणि विप्रतिपत्ती म्हणजे आहे अथवा नाही यावत खात्री नसणे. नीट ऐका. अभावना म्हणजे ब्रह्म अस्तित्वात नाही असे वाटणे. विपरीत भावना म्हणजे स्वतःला शरीर समजणे. असंभावना म्हणजे काहीतरी किंवा कशाच्याही अस्तित्वाबद्दल संशय किंवा संदेह. आणि विप्रतिपत्ती म्हणजे आहे अथवा नाही यावत खात्री नसणे म्हणजे टू बी ऑर नॉट टू बी किंवा गोंधळ उडणे. हे चार तऱ्हेचे संशय किंवा संशयग्रस्तता म्हणजे तमोगुणाच्या विक्षेप शक्ती किंवा भ्रमनिर्मिती व प्रसारणाच्या शक्ती होत. यांचा संसर्ग एकदा का जीवाला झाला की त्यापासून सहजासहजी जीवाची सुटका होत नाही. तमोगुण जीवाला जर्जर करतो. 113 अज्ञान मालस्य जडत्व निद्रा प्रमाद मूढत्व मुखास्तमो गुणा एतै प्रयुक्तो रैवेत्ति किंचित निद्रालुवत्सत्तंभदेव तिष्ठति. अज्ञान आळस जडत्व निद्रा अपराध मूर्खत्व दोषासी जाणा. तमो गुण हाची जरी नरयुक्त राही जाणीन काही स्तंभ समवर्तीत राही. अज्ञान आळस जडता झोप प्रमाद किंवा अपराध आणि मूर्खता हे सारे दोष म्हणजे तमोगुण होय. त्या तमोगुणाने युक्त असलेला कोणीही पुरुष काही जाणू शकत नाही. कोणतेही शहाणपणाचे बोल त्याचे पुढे व्यर्थ ठरतात. एखाद्या खांबासारखे निर्जीव झोपाळू स्तंभवत असे त्याचे नेहमीचे वागणे असते. प्रकरण 28 सत्वगुण. सत्वम विशुद्धम जलवत तथापि ताभ्याम मिलित्वा शरणाय कल्पते. यथात्मबिंबा प्रतिबिंबिता सन प्रकाशयत्यर्तक इवाखिलम जडम. विशुद्ध जल समदरी सत्वगुण एकला राही. विशुद्ध जल समदरी सत्वगुण एकला राही. परिरजतम भेटी पुरुष प्रवृत्ती कारण होई. सत्वगुणयुक्त पुरुषी आत्मबिंब प्रतिबिंबित राही. अखिल जड पदार्था सूर्यासम प्रकाशित करीत ते राही. वास्तवात अत्यंत निर्मळ विशुद्ध पाण्यासारखे सत्वगुणाचे रूप असते. एकटेपणी ते बिलकुल साक्षीभावात असते. मात्र रजतमाचे भेटीमध्ये ते पुरुषाची प्रवृत्ती बनून प्रसरणशील होते. अशा वेळी पाण्यामध्ये सूर्यबिंब प्रतिबिंबित होते तसे सत्वगुणयुक्त पुरुषामध्ये प्रतिबिंबित होते. आणि सूर्य जसा अखिल जड वस्तूंना प्रकाशित करतो तसे सर्वांना प्रकाशित करते. म्हणजे सत्वगुणामध्ये प्रतिबिंब दाखवण्याचा गुण आहे. सत्वगुण हे अत्यंत निर्मळ विशुद्ध पाण्यासारखे असते. अशा वेळी ते एकटेपणी साक्षीभावात असते. मात्र रजतमाचे भेटीमध्ये हा सत्वगुणाचे रूपांतर सत्वगुणी पुरुषाची प्रवृत्ती बनते आणि ती प्रसरणशील होते. अशा वेळी हे सत्वगुणांची प्रवृत्ती बनून प्रसरणशील झालेला जो माणूस असतो त्याच्या अंतःकरणात पाण्यामध्ये सूर्यबिंब प्रतिबिंबित होते. तसे सत्वगुणयुक्त पुरुषामध्ये या सर्व गोष्टी तशा प्रतिबिंबित होतात जसा पाण्यात सूर्य दिसावा तसा. अखिल जडवस्तूंना सत्वगुणयुक्त प्रवृत्ती सत्वगुणी माणसाच्या अंतःकरणात प्रकाशित करते आणि नंतर या प्रकाशामुळे असत्वगुणी माणूस हा प्रकाश हे ज्ञान सर्वांना देतो. 115 मिश्रस्य सत्वस्य भवन्ति धर्मा समानिताद्या नियमायमाद्या श्रद्धा च भक्तिश्च मुमुक्षुता च दैवीच संपत्तिर सन्निवृत्ती. रजतम भेटी सत्वगुणमानित्व यमनियमादी श्रद्धा भक्ती धारण करी दैवी संपत्ती साधे सहज विषय रस निवृत्ती. रजतम भेटी सत्वगुण अमानित्व यमनियमादी श्रद्धा भक्ती धारण करी दैवी संपत्ती साधे सहज विषय रस निवृत्ती. रजतम यांचे सान्निध्यात सत्वगुण आला असता असा सत्वगुण प्रेरित पुरुष नम्रता निगर्वीपणा यमनियम पालन श्रद्धा भक्ती आणि उर्वरित दैवी गुण किंवा संपत्ती अंगी धारण केलेला बांधलेला असा असतो. तसेच तो सहज व्हावे विषय रसातून बाहेर पडला विरक्त आणि असत्ता त्याग साधलेला असतो. सारांश सत्वगुण माणूस जो असतो तो माणूस किंवा सत्वगुणाच्या सान्निध्यात रजतम आले तर ते सर्व सत्वगुणामध्ये रूपांतरित होतात आणि असा सत्वगुण प्रेरित पुरुष नम्रता निगर्वीपणा यमनियम पालन श्रद्धा भक्ती
आणि उर्वरित दैवी गुण किंवा संपत्ती अंगी धारण केलेला बांधलेला असा होतो किंवा असतो. आणि त्या कारणाने तो सहज व्हावे सहजतेने विषय रसातून बाहेर पडलेला विरक्त आणि असत्ता त्याग साधलेला असतो. 116 विशुद्ध सत्वस्य गुणाप्रसादा स्वात्मानुभूती परमाप्रशांती प्रत्येक प्रहर्षा परमात्मनिष्ठा या सदानंद समृच्छती. शुद्धतम सत्व गुणधर्मयुक्त मोक्षु नित आनंद रस सेवी प्रसन्नता आत्मानुभूती परमशांती तृप्ती अत्यानंद परमात्म स्थिती सतो पावी. विशुद्ध किंवा शुद्धतम सत्व गुणापोटी प्रसन्नता आत्मानुभूती परमशांती तृप्ती अत्यानंद परमात्म स्थिती प्राप्ती ही सर्व वैशिष्ट्ये असतात. त्यामुळे ज्याने युक्त असलेला सत्वगुणी मुमुक्षु नित्य निरंतर आनंद रसपान करीत असतो. सदानंद हे आत्म्याचे व्यवच्छेदक लक्षण अशा सत्वगुणी पुरुषामध्येही आढळते. तर विशुद्ध शुद्धतम सत्वगुण जिथे प्रकर्षाला पोचलेला आहे अशा सत्वगुणी माणसाला किंवा अशा सत्वगुणी माणसाच्या चित्तास चित्त न म्हणता सत्वापत्ती म्हणतात. हे येथे लक्षात ठेवावे. प्रकरण 19 कारण शरीर अव्यक्तमे तत्त्रिगुणैर्निरुक्तम तत्कारणं नाम शरीरमात्मना सुषुप्तिरे तस्य विभक्त्यवस्था प्रवीण सर्वेंद्रिय बुद्धिवृत्ती. त्रिगुण निरूपण हेची अव्यक्त वर्णन त्रिगुण निरूपण हेची अव्यक्त वर्णन यासी म्हणती आत्म्याचे शरीर कारण अभिव्यक्त दे सुषुप्तीत राही येत सर्व इंद्रिय वृत्ती बुद्धी लीन राही. या आधी केलेले त्रिगुणात्मक रजतम सत्व गुण वर्णन हे वास्तवात अव्यक्ताचेच आहे. हे त्रिगुणी शरीर म्हणजेच अव्यक्त आत्म्याचे कारण शरीर म्हणजे प्रकटीकरणासाठी ते साधन निमित्त होय. हे कारण शरीर गाढ झोपेतच अभिव्यक्त किंवा प्रकट असते. हे कारण शरीर सुषुप्तीत गाढ झोपेत असताना सर्व इंद्रियांच्या वृत्ती आणि बुद्धी त्यामध्ये प्रशांत झालेल्या लीन झालेल्या मावळलेल्या असतात. 118 सर्व प्रकार प्रमिती प्रशांतीर बीजात्मना व स्थिरे व बुद्धे सुषुप्तिरे तस्य किल प्रतीती किंचिन वेद नीती जगत प्रसिद्धे. कारण शरीरी सर्व दृष्टांत मोजमाप ज्ञान शांतते असे बीज रूपे बुद्धी स्थिर राही सुषुप्ती नाव त्या असे. मी काही जाणत नाही लोक प्रसिद्ध उक्ती त्या स्पष्ट करीत असे. कारण शरीरात सर्व दृष्टांत उदाहरणे मोजमापे तुलना स्पर्धा आदी ज्ञान म्हणजे प्रमिती बिलकुल शांत असते. तेथे बुद्धी गाढ निद्रेत म्हणजे सुषुप्तीत असल्याप्रमाणे बीज रूपात स्थिर अविचल शांत असते. मी काही जाणत नाही त्या लोकप्रसिद्ध शब्दातच सुषुप्तीचे वर्णन शक्य होते. अस्तु. आपण पान 71च्या शेवटाला आलेलो आहोत. 30व्या प्रकरणापासून उद्या पुढील निरूपण सुरू करू. ओम शांती शांती शांती.